हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला आज आपण महाराष्ट्र टी.ई.टीचा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, जो बालमानसशास्त्रावरती आहे. चला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पाहूयात. जर व्हिडिओ दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी थोडीशी वाढवून पहा. बघा पहिला प्रश्न काय आहे. समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? पहिला पर्याय बघा, भौतिक शास्त्रांमध्ये असलेले पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. आणि तिसरा पर्याय पहा, संवेदनाचे आकलन अलगपणे होत नाही. आणि चौथा पर्याय आहे, वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, वस्तूंच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तींकडून केले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारलेलं आहे. असत्य म्हणजे कोणते विधान चूक आहे? पहिला पर्याय, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होते. हा दुसरा पर्याय. तिसरा पर्याय, ज्या व्यक्तीवर प्रयोग करावयाचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. आणि चौथा पर्याय आहे, काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही. आणि बरोबर उत्तर आहे, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे, जरूरत असेल तर फेरफार करणे शक्य होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथींद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एक, रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो. पहिला पर्याय वृक्कस्थ ग्रंथी, दुसरा पर्याय मस्तिष्क ग्रंथी, तिसरा पर्याय कंठस्थ ग्रंथी आणि चौथा पर्याय लैंगिक ग्रंथी. बरोबर उत्तर आहे मस्तिष्क ग्रंथी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. या प्रश्नासाठी पर्याय बघा, 8 ते 9, 12 ते 19, 5 ते 6 आणि 15 ते 16. तर उत्तर आहे 8 ते 9 वर्षाच्या वयापर्यंत. पुढचा प्रश्न पहा, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश असे म्हणतात. पहिला पर्याय अभ्यस्त अवधान, दुसरा पर्याय ऐच्छिक अवधान, तिसरा पर्याय अनैच्छिक अवधान, चौथा पर्याय हेतुपूर्वक अवधान. आणि बरोबर उत्तर आहे अभ्यस्त अवधान. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही विचारले? प्रश्न वाचत असताना प्रश्न होकारार्थी आहे की नकारार्थी आहे तो व्यवस्थित पाहायचा आणि त्यानंतरच उत्तर द्यायचं. कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. पर्याय बघा, कुमारावस्थेत मुलामुलींची स्वतत्वाची भावना अत्यंत तीव्र असते, हे कुमारावस्थेचे वैशिष्ट्य आहे. कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचे पुढचे पर्याय वाचत नाही, डायरेक्ट पुढचा प्रश्न पहा. मॅकडोगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? 1 प्रार्थना, 2 जुगुप्सा, 3 युद्ध, 4 संपादन निर्मिती. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रार्थना. त्यानंतरचा पुढचा 75वा प्रश्न पहा काय आहे. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते, यालाच साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानामध्ये साधक अभिसंधानाविषयी कोणाचे विधान असत्य आहे? आणि पर्याय पहा, पहिला पर्याय क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावर आधारित आहे, दुसरा एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वावर क्रमन्वित अध्ययनाची मांडणी असते, तिसरा पर्याय यात प्रबलन तत्व महत्त्वाचे आहे आणि चौथा पर्याय आहे साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्राने मांडली आहे. याचं बरोबर उत्तर आहे साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय आहे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्व्ही व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही विचारलेला आहे. कशामध्ये येत नाही? आत्मनियमामध्ये. पर्याय बघा. भावनांची जाणीव, आत्मनियंत्रण, जबाबदारीची जाणीव आणि नवोपक्रमशीलता. याच्यापैकी भावनांची जाणीव ही जी आहे ही आत्मनियमनामध्ये येत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न बघा काय आहे. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिमाणकारक रीतीने विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील? पहिला पर्याय आहे संबोधन साध्यता प्रतिमान. दुसरा पर्याय आहे अग्रत संघटक प्रतिमान. तिसरा पर्याय आहे भूमिका पालन प्रतिमान. चौथा पर्याय आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. बरोबर उत्तर आहे अग्रत संघटक प्रतिमान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? एक आहे एकात्म अनुदेशन, 2 मूर्तता, 3 अधिकची चेतना, 4 स्व-अध्ययन आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूर्तता. परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? पहिला पर्याय प्रक्षेपण, दुसरा कृतक समर्थन, तिसरा विस्थापन आणि चौथा प्रतिपूरण. बरोबर उत्तर आहे कृतक समर्थन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? पहिला पर्याय आहे बॅंगलेची संक्रमण उपपत्ती. दुसरा पर्याय आहे जडची सामान्यीकरण उपपत्ती. तिसरा पर्याय थॉर्नाडाईकची समान घटक उपपत्ती आणि चौथा पर्याय आहे शक्तिवादी उपपत्ती. बरोबर उत्तर आहे थॉर्नाडाईकची समान घटक उपपत्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करावयाचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्यांचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबीत अंतर्गत आढळते? पर्याय ए आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. पर्याय बी आदर्श व्यक्तीचे व्यक्तवर्तन. नंतरचा पर्याय आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम आणि पुढचा पर्याय आहे आदर्शांकडून प्रयोजाला मिळणारी प्रेरणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. त्यानंतरचा प्रश्न पहा. स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश डॅश ही अध्यापन पद्धती होय. तर चर्चा ही अध्यापन पद्धती होय. हे बरोबर उत्तर आहे. मी पर्याय सांगत नाही, फक्त उत्तर सांगते. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टींविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्यास आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. बरोबर उत्तर आहे मॉरिसन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधनात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यांमधील मूर्त संक्रिया काळ अवस्था, ज्याला मूर्त अवस्था असेही म्हणतात, ती विकास अवस्था साधारणपणे 7 ते 11 वर्ष वयापर्यंत असते. उत्तर काय आहे? 7 ते 11. शरीररचना व स्वभावधर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? उत्तर आहे एंडोमॉर्फिक या प्रकारात होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. इसवी सन 1957 मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? उत्तर आहे गिलफोर्ड. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा
पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? उत्तर आहे निदानात्मकता व उपचारात्मक दृष्टिकोन. त्यानंतर डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमध्ये कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीस रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? उत्तर आहे प्रतिचार. पुढचा प्रश्न पहा. पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही हे विचारलेलं आहे. पुस्तककर्त्यांपेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. हे उत्तर यासाठी काय आहे? पूरक नाही, म्हणजे चुकीचं आहे आणि बाकीचे सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. पाठ नियोजनासंदर्भात कोणकोणते पर्याय बरोबर आहेत तेही लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकांचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. पाठ नियोजन करत असताना कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ योजनेत शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. पाठ योजना ही अतिविस्तृत स्वरूपाची नसावी. पुढचा प्रश्न पहा. अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने संशोधनाने सिद्ध केले आहे? उत्तर आहे फ्रान्सिस गाल्टन. एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात, तर समध्यंतर पद्धती असे म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो हे थर्नाडाईक यांच्या डॅश डॅश या उपपद्धतीद्वारे सिद्ध झाले आहे. तर चेतक प्रतिचार उपपत्ती. पुढचा प्रश्न पहा. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश आणि बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो यांचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे डॉक्टर ब्लूम यांनी. पुढचा प्रश्न पहा. स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता व अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो? उत्तर आहे क्रियात्मक क्षेत्र. त्यानंतरचा प्रश्न. निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही? ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. हे विधान वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य नाही आहे. त्यानंतर अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्यांचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? तर प्रत्याभरणा या घटकाने साध्य होते. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिनसी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले आहे? तर थर्स्टन. थँक्यू फॉर वॉचिंग.